लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 22 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागामध्ये बरंच काही दाखवलंय त्यांनी. आता ही रम्या त्या काव्याच्या कॉफीमध्ये जायफळ मिक्स करते आणि म्हणते कशी, आता जायफळ खाऊन तू अशी झोपशील ना काव्या, की उद्या सकाळी मला दाखवून देता येईल पार्थला. काव्या अभ्यासाच्या नावाखाली नुसत्या झोपा काढते आणि ही आई काव्या तिच्या आयुष्यात काही करू शकणार नाहीये अशी बडबड करून ती त्या कॉफीमध्ये जायफळ घालते. पण प्रेक्षकांनो, मला कालपासून प्रश्न पडलाय, त्या जायफळाचा केवढा वास असतो आणि तो काव्याला येणार नाही का कॉफीमध्ये घातल्यावर? पण इथे रम्याला तो प्रश्न नाही पडलाय. तिला आता प्रश्न पडलाय की यातला नेमका काव्याचा कप कुठला असणार आहे. बापरे, किती कष्ट घेते ती. एवढे कष्ट स्वतःच्या लग्नासाठी घेतले तर तिच्या घरात असेल ती. पण असो, जोक सपाट. आता ती वास घेऊन बघते की या दोन्ही कपापैकी कोणता कप पार्थचा आहे आणि कुठला काव्याचा आहे. आणि मग आता ती वास घेऊन बघते त्या कपाचा, कारण तिला माहिती आहे पार्थला ती कोणती सिनेमन कॉफी असते ना, ती कॉफी आवडते म्हणे. तर आता ती कॉफी बरोबर ओळखते आणि काव्याचा कपही ओळखते, कारण एका कपात त्या पार्थला आवडते ती कॉफी असते ना. मग आता ती काव्याच्या कपात कॉफी मिक्स करते. सॉरी काव्या, मी पण गडबडून गेली आज. काव्याच्या कपामध्ये तिने आता ते जायफळ घातलंय बरं का. आणि आता विचार करते की ती काव्या आता झोपणार ढाराढूर. काव्या आता वाचत वाचत खाली आली आहे. केवढं मोठं घर आहे बघा ना यांचं. आता ही रम्या दचकते. काव्याने तिला किचनमध्ये बघू नये म्हणून ती खाली वागते. आणि आता रम्या तिथे लपते टेबल खाली. काव्या तिथेच अभ्यास करत बसलेली असते टेबलवर. त्यामुळे रम्या विचार करते की अरे बापरे, आता हिने आपल्याला बघितलं तर. म्हणून आता रम्याने ती जायफळ त्या कॉफीत मिक्स केलंय आणि आता तिथून जात असते. पण नेमका आता तिकडनं पार्थ येतो, त्यामुळे रम्या किचनमध्ये अडकते. पण बघा, पुढचा सीन नंदिनीचा दाखवलाय. नंदिनी आता खूप रडतीये, कारण तिचा नवरा तिच्या समोरच त्याच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या भेटवस्तूबद्दल किती पॉझिटिव्ह आहे हे बघून कुठल्याही बायकोला वाईट वाटणारच प्रेक्षकांनो. आता तिला वटपौर्णिमेच्या दिवशी जे झालं ते आठवतं की बायका एवढं नवऱ्यासाठी व्रत करतात, पण नवरे मात्र दुसऱ्या बायकांचं नाव घेतात वगैरे वगैरे. आणि आता तिथे जे काही झालं त्यांच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये, तेही तिला सारखं आठवत राहतं आणि आता तिला रडू येतं. जीवाचं ते वाक्य तिच्या डोक्यात घुमतंय की ही आमची शेवटची आठवण होती. आता ते सगळं आठवून नंदिनी अगदी खूप रडते बिचारी. आधीच समजूतदार मुलगी आहे प्रेक्षकांनो, खूप प्रयत्न करते या नात्याला जपायचा. इथे आपल्याला मालिकेचं ते शीर्षक गीत सॅड सॉन्ग मधून ऐकू येणार आहे आणि ते खूप छान वाटलंय. ती आता ते मोडलेलं मोल्ड बघते आणि ते मिस के लिहिलेलं जे आहे ना इनिशियल, ते ती हातात घेते काच आणि जीवाच्या बाजूला ठेवून देते. जीवा झोपलेला असतो आणि आता ते तुटलेलं मोल्ड सुद्धा तिने त्या जीवाच्या शेजारी ठेवून दिलंय. तो गाढ झोपलेला असतो आणि आता नंदिनीला मात्र खूप वाईट वाटत असतं. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, ती एवढी एफर्ट घेते जीवासाठी, पण जीवा मात्र अजूनही त्या मुलीच्या आठवणीत आहे, म्हणून तिला वाईट वाटतंय. आता ते सगळ्या वस्तू ती तिथे ठेवते आणि तिथून निघून जाण्यासाठी वळत असते आणि तिला सतत ते आठवत राहतंय की जीवाने कसं पटकन त्या भेटवस्तूबद्दल पॉझिटिव्ह होऊन तिला रागवलं. प्रेक्षकांनो, या सीनमध्ये तुम्ही एकही डायलॉग ऐकत नाही आहात, फक्त नंदिनीच्या चेहऱ्याचे हावभाव त्यांनी दाखवलेत, म्हणून मला एवढं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगावं लागतंय. आता आठवतंय नंदिनीला की जीवा सांगतोय की माझं एकतर्फी प्रेम होतं, त्यामुळे आता नंदिनी मनात विचार करते की जीवाचं प्रेम एकतर्फी नाहीये. हे त्यांनी मला सांगितलं तरी सुद्धा त्यांनी मूव्ह ऑन केलेलं नाहीये त्यांच्या आयुष्यात, हे त्यांनी आज मला सिद्धच केलंय. त्यांचं प्रेम जर एकतर्फी नव्हतं तर मग ते त्यांच्या प्रेमभंगाच्या दुःखातून बाहेर का येत नाहीयेत? ते माझ्यासोबत कधीच खुश राहणार नाहीत. असं असेल ना तर आता मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल. नंदिनी आता तिच्या हृदयावर दगड ठेवून तिथून निघून गेली आहे. बरं, या क्षणाला मला असं वाटलं की नंदिनी घर सोडून जाते की काय, पण नाही बरं का, नंदिनी आहे तिथेच आहे अजून सुद्धा आणि उद्या पण तिथेच असणार आहे. पण जरा आपल्याला सस्पेन्स वाढवलाय त्यांनी, काय तो बघा. इकडे पा, हा आपला पार्थ बिचारा रोमॅन्टिक झालेला आहे. गुडघ्याला पाचिंग बांधूनच फिरतो हा. काव्याला तो म्हणतो, अरे चा काव्या, तुम्ही इथे बसलात अभ्यासाला, अभ्यासाची जागा बदलली की अभ्यास छान होतो ना. काव्या म्हणते, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? पार्थ म्हणतो, प्रॉब्लेम नाही, सरप्राईज आहे तुम्हाला.
काव्या म्हणते कसलं सरप्राईज? पार्थ म्हणतो सांगायचं नसतं सरप्राईज, आणायचं असतं असं म्हणून आता तो किचनमध्ये जातो. आता काव्या इकडे विचार करते यांचं सरप्राईज म्हणजे माझी वाट लागणार. पण इकडे बघा रम्या अडकलेली असते ना स्वयंपाकघरात. पार्थ येतो आता तिथे कॉफी घेण्यासाठी आणि रम्या आता पटकन तिथे एका साईडला लपते. खरं तर प्रेक्षकांनो एखादी सावली जरी अशी सरकन गेली ना आपल्या बाजूने तर आपल्याला कळतं, पण एवढी मोठी ही धडधाकट रम्या पार्थला काही दिसली नाही बरं का किचनमध्ये. आणि नेमकं तिच्या हातून ते जायफळाचा डब्बाही राहतो. पार्थ यायच्या आधी तिने इतकं सगळं मॅनेज केलंय. तुम्ही आजचा एपिसोड बघा मालिकेचा, मग कळेल तुम्हाला. बरं काय घुमवतात आपल्याला प्रेक्षकांनो. आता तो पार्थ किचनमध्ये जातो आणि बरीच बडबड करतो. आता काव्या माझ्या हातची कॉफी पिणार वगैरे वगैरे. 10 घंटे झाले त्या कॉफीला करून, ती गार नाही झाली का? पण हसो नसेल झाली बाबा गार. आता पार्थने ती कॉफी आणली आहे आणि तो काव्याशी खूपच रोमॅन्टिक बोलतो. पार्थ म्हणतो घ्या ना कॉफी घ्या ना. काव्या म्हणते मी मागितली होती का तुम्हाला कॉफी? पार्थ म्हणतो घ्या ना काव्या घ्या ना ती कॉफी. अहो तुमच्या जागरणाचा कार्यक्रम आहे ना म्हणून ही कॉफी आणली आहे. आणि काव्या मी हे आउट ऑफ रेंज नाही केलं असं नका समजू बरं का, म्हणजे जस्ट अ फ्रेंड म्हणून करतोय. प्रेक्षकांना कळलं ना तुम्हाला काय सांगायचंय. आता काव्या म्हणते तुम्ही नाही ऐकणार ना. आता पार्थ म्हणतो मी याच्या आधी कधी ऐकलंय का तुमचं, घ्या घ्या. आता काव्याने काय केलंय प्रेक्षकांनो, तिने ते चेअर्स केलं त्याला आणि तिच्या कपातली सगळी कॉफी तिने पार्थच्या कपात टाकून दिली आहे. पण नेमकं रम्या अशी डोकावून बघते दोघांना, पण तरी रम्याला दिसलं नाही. रम्याचा गैरसमज झालाय की काव्याने कॉफी पिली आहे, पण तिने मान ठेवण्यासाठी म्हणून नुसतं बोट लावलंय त्या कॉफीला आणि सगळी कॉफी पार्थच्या कपात ओतून दिली आहे. पार्थ म्हणतो असं काय करताय, थोडीशी तरी घ्या. काव्या म्हणते ठीक आहे घेतली ना, आता नकोय मला. आणि पार्थ प्लीज मला डिस्टर्ब नका करू हां. पार्थ आता असं वाटतं त्याला जाऊ द्या, कशाला उगा फोर्स करायचा. पार्थ म्हणतो बरं ठीक आहे नाही करत डिस्टर्ब तुम्हाला, पण तुम्ही एकट्या बोर व्हाल ना, मी कंपनी देऊ का तुम्हाला? काव्या म्हणते तुम्ही तुमच्या कंपनीची काळजी करा ना, ऑफिसला नाही जायचंय का तुम्हाला, झोपा ना जाऊन. पार्थ म्हणतो झोपतो. एका वाक्यात चांगली जिरवता हो माझी तुम्ही काव्या, कमाल आहे बाबा तुम्ही. काव्या म्हणते हो आहे मी कमाल. पार्थ म्हणतो तुम्ही आहातच कमाल, ते मला वेगळं सांगायची गरज नाहीये. बरं करा तुमचा अभ्यास करा, गुड नाईट असं म्हणून तो निघून जातो. आता रम्याचा गैरसमज झालाय की काव्याने ती अख्खी कॉफी पिली आहे. आता तेवढ्यात काव्याला तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीचा फोन आलाय, अनिशाचाच आला असावा. काव्या फोनवर बोलण्यासाठी म्हणून आता अशी फिरत जाते इकडून तिकडे तिकडून इकडे घरामध्ये. आता ही रम्या विचार करते की हिला कॉफी मिळाली, तिने पिली सुद्धा, आता ती ढाराडूर झोपणार. पण रम्याचा हा गैरसमज आहे. काव्या आता अनिशाशी बोलत दुसऱ्या खोलीत जाते. तेव्हा रम्या तिथे येऊन खात्री करते काव्याने पूर्ण कॉफी पिली की नाही पिली. आणि आता रम्याच्या लक्षात आलंय कप रिकामा केलाय काव्याने, म्हणजे काव्याच्या अभ्यासाचे 12 वाजणार हे नक्की. आता असा विचार करून तिने तो कप पुन्हा तिथेच ठेवला आणि पळून जाते निघून. प्रेक्षकांनो काय उद्योग करते हो ही बाई, अरे देवा, म्हणजे हिला त्या पार्थशी लग्न करायचंय तर आता ही त्या काव्याच्या अभ्यासाची वाट लावायला चालली आहे. काही दाखवतात मालिकेत. आता ती काव्या बोलत येते फोनवर ते काय नाव त्या मैत्रिणीचं, हा तिच्याशी बोलते ती आणि तिला म्हणते की अगं हो झाला अभ्यास तर करावा लागेल. आणि एवढं तिचं बोलणं होतं, किचनमध्ये जाऊन पाणी पिते आणि पुन्हा येते तिथे टेबलवर बसायला आणि विचार करते काव्या झोप येते तिला जांभळ्या येत असतात. आणि मग तिला वाटतं मग अशी कॉफी पिली असती तर बरं झालं असतं, पण ठीक आहे अभ्यास तर करावाच लागणार असा विचार करून आता ती पुस्तक हातात घेते अभ्यासाचं. आणि तेवढ्यात त्या पुस्तकातनं तो बुकमार्क पडतो. म्हणजे आपण असं एखादं पान आपलं वाचायचं राहिलं ना की त्यामध्ये काहीतरी खूण ठेवतो, तर ती खूण मगाशीच पार्थने दिलेली आहे ना काव्याला. आता त्यावरती ना जीवानेच केलेली कविता आहे आणि ती कविता आता काव्या वाचायला लागते. काल पार्थने तिला ऐकवली होती पण तिचं काही लक्ष नव्हतं पार्थकडे. ती कविता ती वाचते. फुलपाखरू वेड मनाच्या नादी लागून इथं तिथं उडतं आणि कधीतरी थांबून स्वतःचं सुख शोधतं आणि मग पर्व घडतं. आता ही कविता कुठेतरी काव्याशी रिलेटेड आहे. आता हे तिच्या लक्षात नाही आलंय, पण आता तिला आठवतं की जीवाने ही कविता लिहिलेली आहे आणि खाली जीवा असं सुद्धा लिहिलेलं आहे. त्यामुळे ती आता पुन्हा जीवाचा विचार करायला लागते. ती अभ्यासावरनं डायव्हर्ट होत असते हे तिच्या लक्षात येतंय, पण काय करणार, तिचं प्रेमच तेवढं आहे ना जीवावर. आणि पुन्हा तिला मागच्या आठवणी यायला लागतात. इथे आता एक गाणं पण ऐकवलंय आपल्याला. काव्या मागच्या आठवणी आठवते आणि विचार करते मी पुढे जायचा प्रयत्न करतेय, मूव्ह ऑन व्हायचा प्रयत्न करतेय, पण जीवाच्या आठवणी माझी पाठ का सोडत नाहीयेत, जीवा का त्रास देतोयस तुम्हाला.
असा विचार करून ती आता ते बुकमार्क बाजूला ठेवते, तिचा चष्मा काढते, थोड्या वेळ रडते आणि मग आपल्याला इथे एक म्युझिक ऐकू येतं, जरा सॅड म्युझिक आहे. ती खूप वेळ रडते, पण आता पुन्हा एकदा रडून झाल्यावर पुन्हा तिचे डोळे पुसून ती स्वतःलाच म्हणते, नाही काव्या नाही, आता असं रडायचं नाही बरं. काव्या आता लढायचंय तुला, या परिस्थितीशी लढायचंय. आता ठरलंय ना तुझं, एकदा त्या माणसाचं नाव टाकलं ना, टाकलं की टाकलं, आता रडायचं नाही त्या माणसासाठी. काव्या अभ्यासामध्ये लक्ष दे, तुझ्या करिअरवर फोकस कर, असं ती स्वतःशीच बोलते. पण मला असं वाटतं की पार तिथे होता ना, कदाचित त्याच्या खोलीत गेला असावा. ही एवढ्या मोठ्याने बोलते, त्याला ऐकू नसेल आलं का? पण असो, आता रम्या बिम्या सगळे तिथून गेले आणि ही एकटीच तिथे तिच्या नशिबाचे भोग भोगतीये. कारण आता त्यांनी गाणं पण मागून असंच ऐकवलंय प्रेक्षकांनो, नशिबाचे काय भोग आहे, पाऊल थकलं नाही, असं गाणं आपल्याला ऐकू येणार आहे काव्य अभ्यास करताना. गाणं खूप सुंदर आहे प्रेक्षकांनो. ते मला वाटतं रिसेंटली एक नवीन पिक्चर आला त्यातलंच असावं. तर काही असो, काव्याने आता तिचे डोळे पुसलेत आणि अभ्यासाला लागली आहे. इकडे रम्या उड्या मारत येते वसुआत्याकडे आणि म्हणते, आई आई आई, अगं बघ बघ, काव्याने ती कॉफी पिली, अगं ती जायफळाची कॉफी ग. अभ्यास सोडून आता ती गाढ झोपणार बघ. वसुआत्या म्हणतात, थोडक्यात काय, तू मोहीम फत्ते करून आली ना. आता ही रम्या म्हणते, अगं म्हणजे काय आई, करणारच. त्या काव्याने ठरवलं ना अभ्यास करायचं. अगं पण मी आता तिला तोंड घाशी पाडणारच, त्यामुळे आता इथून पुढची सगळी मोहीम मला फत्ते करायचीच आहे. वसुआत्या तिला आणखीन दुजोरा देत म्हणतात, रम्या अगं तू करशील, सगळ्या मोहीम फत्ते करशील बेटा, आता काळजी करू नकोस, मी आता तुझ्या पाठीशी आहे. कारण तू जो प्लॅन करशील ना, त्या प्लॅनमध्ये मी तुझ्या सोबत असणार आहे. आता रम्या म्हणते, थँक्यू आई, थँक्यू सो मच. वसुआत्या म्हणतात, हुरळून जायचं नाही रम्या, आता लक्षात ठेव, एकच ध्येय आहे आपलं. असं काहीतरी आपल्याला करायचंय आता की काव्याचं अभ्यासाकडे लक्षच जाणार नाही. आणि ज्या ज्या वेळेला तिला असं वाटेल ना की आता अभ्यास करायला पाहिजे, त्यावेळेला काही ना काही कारण काढायचे आणि तिला अभ्यास करण्यापासून परावृत्त करायचं. ते IAS व्हायचं स्वप्न तिचं स्वप्नच राहिलं पाहिजे. अरे वसुआत्या, तुम्हाला तुमच्या पोरीचं लग्न लावायचंय त्या पाठशी, काव्याचं IAS व्हायचं स्वप्न नाही मोडायचंय. या दोघी डायव्हर्ट होत आहेत त्यांच्या मूळ उद्देशावरनं, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? पण असो, काही दाखवतात मालिकेत. तर आता वसुआत्या असं बोलल्यावर ही रम्या म्हणते, आई असंच करू आपण, तिचे आयुष्य स्वप्न उद्ध्वस्त करून टाकू. ही रम्या आता त्या काव्याला ना IAS होऊ देणार ना या घरची थोरली सून होऊ देणार. हळूहळू तिच्या मनात असं विष पेरेल ना की तांदळातल्या खड्यासारखी घरातल्यांनी तिला बाजूला काढून टाकली पाहिजे. आई, अगं आई, त्या काव्याला कळणार पण नाही की रम्या तिची जागा कशी आपसूक घेते ते कायमची. आता असं म्हणूनच ती अशी चेटकिणीसारखी बघते स्वतःकडे. पण आता इकडे नंदिनी बिचारी सॅड व्हर्जनमध्ये गेली आहे ना, तिचं बिचारीचं ब्रेकअप झालंय काव्याचं झाल्यामुळे कुठेतरी. आता ती काहीतरी चहा का काय करते कोणास ठाऊक बाबा, त्या दुधात साखर टाकती ती एवढ्या मोठ्या. आणि अचानक आता तिला तिच्या आईचा फोन येतो. आता हा सीन ना जरा इमोशनल दाखवलाय प्रेक्षकांनो. कधी कधी मालिका एवढी सिरियस दाखवतात ना की विचारू नका. आता ही नंदिनी तिच्या आईशी कशी बोलते बघा. खूपच असं भावूक क्षण आहे हा. तिच्या तंद्रीत असते ती, तेव्हा अचानक तिचा फोन वाजतो. मग तिची आई असते फोनवर. नंदिनी म्हणते, हॅलो आई. आणि प्रेक्षकांनो, काल बऱ्याच प्रेक्षकांना या नंदिनीच्या काव्याच्या आईची आठवण आली होती ना. बघा, त्यांना 100 वर्ष आयुष्य आहे, आल्या त्या आज मालिकेमध्ये. त्या म्हणतात, काय ग नंदिनी, सॉरी प्रेक्षकांनो, नंदिनीने फोन लावलाय बरं का तिच्या आईला, चुकून माझ्याकडनं त्यांनी फोन लावला असं बोललं गेलं. आता नंदिनी म्हणते, आई कशी आहेस ग तू? आता नंदिनीची आई म्हणते, अगं आज कशी काय आठवण आली बाई माझी तुला? नंदिनी म्हणते, आई मला असं वाटतं ना कधी कधी धावत तुझ्या कुशीत शिरावं ग. आता तिची आई तिचा सूर ओळखते आणि म्हणते, काय झालं बेटा, काही झालंय का पडलाय तुझा आवाज? नंदिनी आता डोळे पुसते आणि म्हणते, नाही ग आई, तसं काही नाही. आता तिची आई म्हणते, काही झालंय का बाळा, घरात काही झालंय का, प्लीज सांग बरं मला. नंदिनी म्हणते, नाही ग आई, अशीच आठवण आली तुझी, म्हणजे तुझी आठवण येते असं मला सांगायचं होतं ग. नंदिनीची आई म्हणते, नक्की ना नंदिनी, तुझ्या मनात काही ठेवू नकोस आणि नंदिनी म्हणते, हो ग आई, अगं असं खरंच काही नाही आहे. आता तिची आई विषय डायव्हर्ट करते आणि म्हणते, कधी येणार आहे दोघी माझ्या पोरी घरी? अगं येत जा ग पोरींनो अधूनमधून. अगं माहेर म्हणजे ना तुमच्या त्या मॉइश्चरायझर सारखं असतं बरं का. अगं संसारातल्या छोट्या मोठ्या कुरबुरीमुळे मन जसं खरखरीत होतं ना, मग माहेरी यावं. 2 दिवसामध्ये मन पुन्हा मऊ होऊन जातं. किती छान उदाहरण दिलंय ना नंदिनीच्या आईने.
नंदिनी रडते आणि म्हणते, येणार आहे ग आई, येणार आहे मी माहेरी, मला आता तिथे येऊन राहावंसं वाटतंय ग. नंदिनीची आई म्हणते, चांगलंय ना, मग मोठी सुट्टी काढ आणि ये राहायला. नंदिनी म्हणते, हो आई, येणार आहे, चांगली मोठी सुट्टी काढून येणार आहे. पण खरंच येणार आहे ग आई. आता ती इतकी आर्त बोलते ना की तिच्या आईला थोडं कळतं, पण तरी सुद्धा त्या म्हणतात, बरं बरं ये हं बेटा, मी वाट बघते हं तुझी, आणि काव्याला घेऊन ये सोबत, तुम्हा दोघींशी भरभरून गप्पा मारायच्यात मला. नंदिनी म्हणते, हो ग आई, मला पण तुझ्याशी खूप बोलायचंय, खूप खूप बोलायचंय. नंदिनीच्या आईला खटकतंय बरं का नंदिनीचं बोलणं, पण तरी सुद्धा त्यांनी तिला ते जाणवू दिलं नाहीये. नंदिनी म्हणते, बरं हं आई, मी ठेवते फोन, करते पुन्हा फोन तुला, बाय. आता असं म्हणून तिने फोन ठेवलाय. पण आता नंदिनीच्या आईला काही चैन पडेना. तेवढ्यात आता त्यांची ती कपलवाली घड्याळ वाजली बाबा. नंदिनी डोळे मिटून, सॉरी माझ्या मिटून का तोंडात येते आज नंदिनी डोळे पुसून घेते आणि आता ते घड्याळ वाजतं तिचं, त्यामुळे ती जीवाकडे जाते. जीवाने तिला बोलवलंय ना, ते घड्याळ वाजत राहतात ना यांचे. आता पुन्हा रम्या दाखवली बाबा. सकाळी सकाळी ती चालली आहे ऑफिसला आणि पुन्हा त्या वसू आत्या तिचं कौतुक करत म्हणतात, रम्या काय ग्लो दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. रम्या म्हणते, अगं आई असणारच ग्लो, अगं आज खूप खुश आहे मी, कारण माझ्या चेहऱ्यावर ग्लो आणि त्या काव्याच्या चेहऱ्यावर झोप असणार आहे. अगं तिला दिलेल्या जायफळाच्या कॉफीमुळे तिच्या अभ्यासाचा बट्ट्या बोळ झाला असणार आहे, आणि वरून ती उशिरा उठेल आणि म्हणेल कशी, अरे बापरे मी अशी कशी उशिरा उठले, माझा अभ्यास बुडला. त्या वसू आत्या आणि ही रम्या दोघी हसत असतात फिदी फिदी. आणि आता रम्या म्हणते, आई ती किती चिडचिड करेल ग, मग मज्जा येईल ना. वसू आत्या म्हणतात, या चिडचिडीचे फटके कोणाला बसणार माहिती का तुला. रम्या म्हणते, कोणाला. मग वसू आत्या म्हणतात, अगं पार्थला, कारण ती उठल्या उठल्या म्हणेल, पार्थ तुम्ही मला काल का नाही उठवलं. बिचारा माझा गरीब पार्थ आज्ञाधारक नवऱ्यासारखा तिच्या पुढे खाली मान घालून उभा राहील. रम्या हसून म्हणते, करेक्ट आहे करेक्ट आहे. अगं आई, मग मीच आयटीत पार्थ सोबत ऑफिसला जाईल आणि माझी मस्त गुड मॉर्निंग होईल आणि या काव्याची बॅड मॉर्निंग. वसू आत्या म्हणतात, खरंय ग बाई, खरंय. बरं आता जेव्हा ही काव्या झोपेतून उठून हिच्या समोर येईल तेव्हा तिने कॉफी पिलेलीच नाहीये हे रम्याला कळेल, तेव्हा रम्याचा चेहरा पाहण्यासारखा होणार आहे. काय बालिश प्लॅनिंग करतात प्रेक्षकांनो, काय बोलावं. तर असो, आता नंदिनी आली आहे जीवाकडे आणि जीवा आता शर्ट घालत असतो. मग नंदिनी त्याला शर्ट घालून देते, म्हणजे ती हेल्प करते त्याला शर्ट घालण्यासाठी. पुन्हा इथे मालिकेचं गाणं वाजतं. इथे ना जरा प्रेक्षकांनो खूपच म्हणजे एक वेगळाच सीन दाखवलाय त्यांनी, का कसा ते सांगते हं पुढे. आता बघा, नंदिनी आता त्या जीवाला हेल्प करते आणि तिथून निघून जात असते. ती बटणं वगैरे पण लावून देते त्याचे. आता ती निघून जात असते तेव्हा जीवा तिचा हात धरतो आणि म्हणतो, थांब न ग नंदिनी, तू रागवली आहेस का माझ्यावर. नंदिनी आता काहीच बोलत नाही. मला ना असे न बोलता भांडणं केलेले फार भारी वाटतं प्रेक्षकांनो. वाद नाही घालू, पण गपचूप बसावं, बोलूच नाही. असो, आता बघा त्या जीवाला कसं तरी होतं ना. मग तो म्हणतो, तुला बोलायचं नाही का माझ्याशी, बोल न ग नंदिनी, का चिडली आहेस माझ्यावर. मला माहिती आहे मी तुझ्यावर चिडलो ना, खरंच सॉरी ग. त्या हँडमोल्डवरनं मी तुझ्यावर इतकं चिडायला नको होतं. अगं मला कळतंय तुला हे पटणार नाही कदाचित, पण मला नंतर रिअलाइज झालं ग, त्या हँडमोल्डवरनं मी उगाच चिडलो तुझ्यावरून. आधी जसं मी तुझ्याशी वागायचो बोलायचो, आता प्रेक्षकांनो इथून पुढे जे बोलतो ना तो एकटाच मनाशी बोलतोय, कारण नंदिनी तिथून निघून जाते. आता तो काय काय बोलतो बघा. तो म्हणत असतो, नंदिनी मी तुझ्यावर चिडचिड करायचो ग, रागवायचो, आता पुन्हा मी तसंच वागलो ना, मी माझ्या मनात नव्हतं ग असं, मनापासून सॉरी ग नंदिनी, मी असं तुझ्याशी वागायला नको होतं, मी विनाकारण चिडचिड केली तुझ्यावर, असं वागायची मला गरज नव्हती. उगाचच आता मी तुला सॉरी सॉरी म्हणत नाहीये नंदिनी, मला गिल्ट आलंय, मी कधीच तुझ्याशी असं नाही वागू शकत ग, हे माझं चुकलंय, मला कळतंय, म्हणजे मला कळतंय ग, झालेल्या गेलेल्या गोष्टी मागे सोडायला पाहिजे आणि मी प्रयत्न करतोय ग नंदिनी, मी मूव्ह ऑन होतोय, मला जरा वेळ लागतोय ग. मला सांग, आठवणी पुसायला, माणूस विसरायला वेळ लागणारच ना बाई. इतका हा लगली काय म्हणता येईल मनापासून बोलतोय, पण ते ऐकायला मागे नंदिनी नसतेच बरं का. हा मनाशीच बोलतो आणि म्हणतो, नंदिनी तू मला मदत करशील का ग हे सगळं विसरायला, आणि तू मदत केलीस ना तर, असं म्हणून आता तो मागे वळतो आणि बघतो तर काय, नंदिनी रूममध्ये नाहीच आहे, ती गायब झाली आहे. एवढंच काय, तिने तिच्या हातातली घड्याळ सुद्धा काढून ठेवली आहे आणि आता तो घड्याळ वाजवतो तेव्हा ती घड्याळ त्याच्या समोरच वाजते, असं त्यांनी दाखवलंय काहीतरी. आणि आता जीवाला असं वाटतं ही नंदिनी घर सोडून गेली की काय, पण टेन्शन नका घेऊ प्रेक्षकांनो, हा त्यांनी एक सस्पेन्स दाखवलाय
कारण पुढच्या प्रोमोमध्ये ती आली आहे आणि या मालिकेचा सुद्धा एक नवीन प्रोमो आलाय जो तुम्हाला मी सांगते. आता जीवाला रिअलाइज झालंय, जीवाला नेमकं काय बघायचंय ते कळतंय का जीवाला प्रेक्षकांनो. आता मी पण कन्फ्यूज झाली आहे जीवामुळे. पण आता काय झालंय बघा, इथे ही मालिका आज संपली आहे. आजचा रविवारचा भाग त्यांनी समाप्त केलाय. ती घड्याळ वाजते आणि जीवाला वाटतं नंदिनी गेली की काय घर सोडून, म्हणजे ती घरात नाहीये आणि घड्याळ इथे सोडून का गेली असा प्रश्न त्याच्या मनात आलाय. तर एपिसोड संपला आणि पुढच्या भागात त्यांनी असं दाखवलंय की आता या मानिनी ताई म्हणतात, अगं जरा जीवाला चहा देऊन येतेस का काव्या. काव्या जेव्हा जीवाच्या खोलीत येते तेव्हा ते तुटलेलं मोल्ड बघते. काव्याचा गैरसमज होतो की जीवाने राग ते मोल्ड तोडून टाकलाय आणि इकडे हा जीवा त्या मिथुन काकाला सांगत असतो की मिथुन काका, अरे नंदिनी माझ्यावर काव्यापेक्षाही जास्ती प्रेम करते आणि आता सापडली बरं का त्याला नंदिनी, म्हणून म्हटलं की नंदिनी घरात. जीवा म्हणत असतो नंदिनीला, तुला काय बोलायचंय बोल ना, तुझ्या मनातलं सगळं बोल. मग नंदिनी त्याला बोलून टाकते की तुम्हाला घटस्फोट पाहिजे असेल तर देऊन टाकते आणि तुम्हाला जर त्या मिस के सोबत लग्न करायचं असेल तर करा, मी स्वतः येईल तुमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकायला. आणि आता जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, जीवाचा काय निर्णय असेल. अरे देवा प्रेक्षकांनो, यांना काय निर्णय घ्यायचे ना ते एकदाचे घेऊन टाका म्हणा आणि आम्हालाही मोकळं करा आणि तुम्ही मोकळं व्हा. बघूयात बाबा आता काय काय धिंगाणा घालताय पुढे. आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. मला जराशी सर्दी झाली आहे पण बाकी मी ठीक आहे. तर भेटूयात उद्या नवीन भागासहित प्रेक्षकांनो. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.